नीटची तयारी करत असताना मुलानं दोन्ही किडन्या गमावलेल्या आहेत. 3 वेळा परीक्षा दिली, प्रत्येक वेळी पेपर फुटलेला आहे. लातूरच्या विश्वजित तेलंगेची ही करुण कहाणी आहे. यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे तेलंगेचे कष्ट आता वाया गेलेले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशामध्येच लातूरमधून एक हृदयद्रावक वास्तव हे समोर आलेलं आहे. गेल्या 4 वर्षांपासून डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विश्वजित तेलंगे या विद्यार्थ्यानं संघर्षाची अशी लढाई लढली आहे की ती ऐकून अनेकांचे डोळे पाणावतील. अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत विश्वजितनं दिवसरात्र मेहनत घेतली. मात्र याच काळात त्याला स्वतःच्या दोन्ही किडन्या गमवाव्या लागल्या. गेल्या 1 वर्षापासून तो डायलिसिसवर होता. काही दिवसांपूर्वी आजीच्या किडनीचं प्रत्यारोपण झाल्याच्या नंतर विश्वजितनं पुन्हा एकदा मोठ्या जिद्दीनं नीटची परीक्षा दिली. 3 वेळा परीक्षा देऊन देखील हार न मानणाऱ्या विश्वजितनं 3 मे रोजी चौथ्यांदा नीट परीक्षा दिली. मात्र पुन्हा एकदा पेपर फुटीसारख्या प्रकारामुळे परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता 21 जूनला होणाऱ्या परीक्षेसाठी विश्वजित पुन्हा एकदा नव्या उमेदीने तयारी करतोय. करणारे लोक करत राहणार, आता आपण फक्त भोगायचंच काम राहिलं याच्यामध्ये. आपल्या हातात फक्त कष्ट करणंच आहे ना. बाकीचे लोक त्यांच्याकडे आहे पावर, ज्याच्याकडे आहे पैसा, ते निघून जातील पुढे. मी फक्त एवढंच म्हणेन की माझं जे ध्येय मी ठरवलंय, मी त्याला पूर्णच करून राहणार. काही हो, मग ते पेपर फोडतील, ते काही करतील, पण मी माझं ध्येय पूर्णच करणार. तुम्ही कोणीच भरू शकत नाही म्हणाला, गव्हर्नमेंट सुद्धा नाही. फक्त याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या या गलत कारभारामुळं हे माझ्या लेकराचं नुकसान आहे. मी आज गव्हर्नमेंटला ज्या विचारू शकतो, त्याचा जर मला मी म्हणू शकतो की तुमच्यामुळे आहे, मी एकमेव त्याच्यामुळे म्हणतो. कारण हा माझा मुलगा जिद्दीला पेटला, मला काबर पडत नाहीत म्हणत गेला, पाण्याकडे दुर्लक्ष झालं, त्याने 14 तास एका जागी बसून त्याची खुर्ची दबत गेली काय, आणि तो आज किडनी रिकामी झाली. ह्याच्यावर मोठा आजार काय जगात सांगा तुम्ही. ह्याच्यावर मोठा आजार तर तुमच्या कधीच कुठे निघणार नाही. आणि ह्याच्या पायी मला एकच सरकारला विनंती करायची, तुम्ही अपंगाचं प्रमाणपत्र देता, कानाचं प्रमाणपत्र अपंगत्व देता, तर अशा लेकरांना बी काहीतरी द्या ना तुम्ही. काय त्याची जिंदगी उद्या चालवण्यासाठी त्याला काहीतरी आधारभार राहिला पाहिजे ना.